नागपूरला जातो बघा आम्ही, त्या नागपूरमध्ये पण आपल्या बौद्ध लोकांची श्रद्धा बघितली, म्हणजे सर्वांचीच नाही म्हणत, पण जे लोक असे बैमान आहेत ना, जे लोक बैमान आहेत त्या लोकांवर आम्ही नक्कीच बोलतो. नागपूर वर्धा या भागामध्ये त्या टाकड घाटमध्ये जाणारे काही बौद्ध लोक आम्ही पाहिले. टाकड घाट माहिती आहे तुम्हाला? त्या टाकड घाटला तो विठ्ठू बाबा झालेला आहे. त्या विठ्ठू बाबाची पूजा करणारे, उपास तापास करणारे, जत्रा यात्रा करणारे सुद्धा बौद्ध लोक आम्ही पाहिलेले आहेत. मग आम्ही अशा लोकांना म्हणतो की इकडे आपला बुद्धाचा धम्म एवढा विज्ञानवादी आहे, तर्कशुद्ध आहे, बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला. अरे मग बाबासाहेबांचा एवढा विश्वास बुद्धांवर आहे, तर आपण बाबासाहेबांपेक्षा एवढे शहाणे झालो का? एवढे शहाणे झालो? एवढा तर विचार करा, एवढा मोठा बाबासाहेब विद्वान, एवढे मोठे बोधिसत्व होऊन गेले, MA PhD DSc बार ॲट लॉ LLD अशा कितीतरी डिग्र्या घेतल्या. बाबासाहेबाची पाय धूळ सुद्धा आपण होऊ शकतो का? पाय धूळ म्हणजे पायाच्या नखाची धूळ सुद्धा आपण होऊ शकतो का? नाही. बाबासाहेबाची पाय धूळ पण होऊ शकत नाही. अरे मग एवढा विद्वान बाबासाहेब आंबेडकर सर्व जुनं पुराण सोडून जर बुद्धाला शरण जात असेल, तर काहीतरी बुद्ध धम्मामध्ये बाबासाहेबांनी बघितलं असेल नो? काहीतरी बघितलं असेल ना, काहीतरी बघितलं असेल ना. मग बाबासाहेबांवरती कमीत कमी विश्वास ठेवला पाहिजे ना आपण. अरे बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला, तर बुद्ध धम्माबद्दल आपण प्रामाणिक राहणं सोडून ह्या विविध प्रकारचे बाबा जन्मास आले, त्या बाबांच्या नादी लागतोय आपण. जे लोक बुद्ध धम्माशी बैमानी करून म्हणजे अविश्वास दाखवून हे बाबा बुवाच्या नादी लागलेत ना, ते सगळे लोक बैमान आहेत बघा. मी सरळ सरळ सांगतो. तुम्हाला वाटत असेल की भंतेची टीका करतात ना, करतो टीका आम्ही. तुम्ही आमचेच लोक आहात ना, आपलेच लोक आहात ना, बाबासाहेब सांगितलेलं आहे ना. आणि बरं ते जाऊ द्या, तुमच्या बाजूला आहे बघा अमरावती, तिथे एक नवीन मार्केट सुरू झालं बाबाचं. कोणता बाबा आहे तो? तो तुमचा गुणवंत बाबा. बरोबर आहे ना. तिथे पण बघितलं आम्ही, आपले बौद्ध लोक तिथे जातात आणि त्या बाबा बुवाच्या नावानं काय काय त्यांनी ते प्रकार सुरू केले. आम्हाला असं वाटते, अरे बाबासाहेबांनी एवढा शुद्ध विज्ञानमध्ये बुद्ध धम्म दिला, तो बुद्ध धम्म सोडून आपण या बाबा बुवांच्या नादी का लागताय? का लागतो आपण? बांधवांनो, मी हे वचन सांगतो तुम्हाला, बौद्धमय भारत बनवण्यासाठी आपल्याला बुद्ध धम्माशी प्रामाणिक राहावं लागेल. प्रामाणिक राहावं लागेल. याचा अर्थ काय आहे? तुमची 100% श्रद्धा ही बुद्ध धम्मावर असली पाहिजे.